नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिकची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झालाय. 122 जागांसाठी 31 प्रभागांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेण्यास महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये गर्दी केली आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयामध्ये 3-3 प्रभागांचे 2 विभाग करण्यात आले असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिकेच्या वतीनं दक्षता घेण्यात येत आहे. निवडणूक अर्ज भरण्याच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून भारतीय जनता पक्ष शिंदे यांची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या 3 पक्षांमध्ये इच्छुकांची सर्वाधिक संख्या असून दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोटात काहीशी शांतता पाहायला मिळत आहे. एकूणच 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार असल्याने अवघ्या काही दिवसांमध्ये महापालिकेचे कारभारी जनतेतून निवडून येणार आहेत. गटपंचवार्षिकचा कार्यकाल पाहता भाजपचे सर्वाधिक 66 नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी एक संघ असलेल्या शिवसेनेचे 36 नगरसेवक निवडून आले होते. तर मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांना 2 अंकी संख्याही गाठता आली नव्हती. राज्यात महायुतीत असलेल्या तिन्ही पक्षांमध्ये अद्याप एकत्र लढायचे की स्वतंत्र यावर अंतिम निर्णय झालेला नसला तरी विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत भाजपने 85 जागांवर दावा सांगितला असून उरलेल्या जागांवर शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादीला जागा वाटपावर समाधान मानावे लागणार आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील नगर परिषदांचा निकाल पाहता शिंदे यांच्या शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला असून शिंदेंच्या शिवसेनेनेही तब्बल 45 जागांवर दावा सांगितल्याने महायुती होणार नसल्याच्या चर्चा दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. प्रतिनिधी उमेश वणकर, दिशा न्यूज, नाशिक.